दिवसांपासून मी वाट बघत होतो या क्षणाची की कधी तू माझ्या तावडीत सापडतेस आणि कधी मी त्या छिनलोला धडा शिकवतो. सोडा मला जाऊ दे. माझ्या स्वप्नातला राजकुमार छिनलो तुम्हाला सोडणार नाही. सोडणार तर मी तुला नाही. तू माझ्या बोटाला चावलीस. आता मी त्या छिनलोला या जगातूनच मुक्त करून टाकेन. हे अचानक एवढं गरम का व्हायला लागले? माझ्या एंट्रीला तापमान वाढतच. समजलंस मुन्ना? सोडू नका त्याला. अकडनं जरा कर कमी. माझ्या एकाच सुटकेत निघून जाय सगळा दम. असं करून तू मला अजून चिथवला आहेस. पकडा त्याला. मला तर वाटलं होतं लढण्यासाठी सिंह येतील, पण तू तर या झिंगुरांना पाठवलंस. माझ्या एका बुक्कीने जमीन फाटून जाते आणि माझ्या एका फुंकरने तुझा सगळा माज उडतो. मी तुला सोडणार नाही. हाच तर माझा आवडता भाग आहे. आता येईल मजा. लागलं यार. एवढ्यातच फुस झाला. आता बघ मी तुला कसा धडा शिकवतो ते. छिनलो माझं नाव, आडनाव माझं दरेकर. मारीन तुला जसा तू आहेस करमचा स्ट्रायकर. पारू, मी आलोच. अरे यार, याने तर कंबरच मोडली माझी. छिनलो बाळा. थोडी अजून ऍक्शन वाढव. माझ्या भावा लुटलो. वाव, खूपच मस्त फिल्म आहे. असणारच. डिरेक्टर माझा भाऊ लुटलो आहे. हिरो माझा भाचा छिनलो. चोरलो फक्त त्याच्या फॅमिली सोबतच काम करतो. चोरलो. मी चोरलो काम. माझं नाव ज्याच्यावर मी माझा हात ठेवीन त्या माणसाला स्टार, सुपरस्टार, मेगा स्टार होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. एवढी पॉवर आहे माझी. मला तर विचार करूनच आनंद होतोय की मोठ्या पडद्यावर माझं पण नाव येईल. आता मी तुमच्या सोबत काम करतोय ना. तुम्हाला माझी स्टोरी चंद्रावर चंदू आवडली का? आवडली तर आहेच, पण तुझी स्टोरी मी माझ्या नावाने बनवेन. मी नाही देणार. मला क्रेडिट पाहिजे. माझं नाव नाही तर काम नाही. हं? नाही देणार? तुला काय वाटलं तू काल आलेला लेखक माझ्याकडून क्रेडिट मागतोयस? ठीक आहे, मग मी स्टोरी नाही देणार. काय करशील तू? मला मारलंस. मी तुला सोडणार नाही. ते बघ तिकडे काय आहे. अरे वाचवा, कोणीतरी वाचवा. तो लेखक खाली पडला. सर, एवढ्या मोठ्या दरीत पडून तो वाचणार नाही. आणि खाली जंगली जनावर सुद्धा असतील. अरे देवा. चांगलंच झालं. अरे जा, कोणीतरी पोलिसांना बोलवा. आता मला ही फिल्म बनवण्यापासून कोणीच नाही अडवू शकत. सफोला, स्पीलबर्ग, सोसरी सगळे माझ्या समोर फेल. हॉलिवूडचा महान प्रोड्युसर नाव आहे चोरलो काम. चोरतो मी सगळ्यांचे काम. शांतपणे झोपायचं असेल तर झोपायची गोळी खा आणि आमच्या बातम्या बघत जा. हॉलिवूड प्रोड्युसर चोर लोकांच्या सेटवर झाली दुर्घटना. तरुण लेखकांनी डोंगरावरून खाली पडले. सेटवर झाली दुर्घटना. तरुण लेखकांनी खाली पडले. इथे या. ही बातमी वाचली. वाहू लागली माझ्या अश्रूंची नदी. हनीवर अशी अडचण कशी येऊन पडली?
नाही, माझ्या भावाला हनीला काही होऊ शकत नाही. हो, तू काळजी करू नको. आपण त्याला शोधायला डोंगरामध्ये जाऊ, कळलं काय? हं? मी इन्स्पेक्टर पांडांना कॉल करते. ते काहीतरी सोय नक्कीच करतील. माझ्या हानीला काही होऊ शकत नाही. दादूस, माझं मन मला सांगतंय की तू सुरक्षित आहेस. हिम्मत हरू नकोस रे. आम्ही तुला वाचवायला येतोच आहोत बघ. खूप घनदाट जंगल आहे. मी चेक करून येतो. सगळं केलेलं पाण्यात वाहून गेलं. अरे पोपट पडला असं कसा घडलं? अण्णासाहेब, पोपट पडला नाही, उडत गेलाय. हनी, हनी, अरे उठ रे. ओहो, हा तर बेशुद्ध झालाय. जाऊन सगळ्यांना सांगतो. हनी सापडला. तो झाडावर अडकलाय. तो बेशुद्ध आहे. त्या झाडाजवळ जाणं तर खूप कठीण आहे. मी जाईन. माझ्या दादूसला काही होणार नाही. माझा हानी ठीक आहे. त्याला काहीच होणार नाही. बनी, त्याला सुखरूप घेऊन ये. आणि दादूस, तू ठीक आहेस ना? हो भाऊराया. दादूस, मी तुला घ्यायला आलोय. चल. भाऊराया, तू आलास का रे? माझा हात पकड. हो. भाऊराया. डॉक्टर भालू, हनी बरा तर होईल ना? आता काही सांगू नाही शकत. दादूस. भाऊराया, मॅडम, मित्रांनो. दादूस, तू बरा झालास ना? तुला माहितीये आम्ही किती टेन्शन मध्ये होतो. हनीची बातमी ऐकली आणि लगेच भेटायला आलो. कसा आहेस मित्रा तू? फर्स्ट क्लास. आणि तू तर स्क्रिप्ट द्यायला गेला होतास ना, मग डोंगरावरून कसा पडलास? पडलो नाही, चोरलोनी ढकललं होतं. बॉल बाउंड्रीच्या बाहेर नाही गेला तर सिक्सर का देतील? प्रोड्युसर चोरलो तुला डोंगरावरून का धक्का देतील? कारण त्याला माझी स्क्रिप्ट चोरायची आहे. म्हणाला स्वतःच्या नावाने बनवणार. मी नाही म्हटलं तर डोंगरावरून ढकलून दिलं. इथे या, इन्स्पेक्टर पांडा. हा तर गुन्हा आहे. तुम्ही तुमच्या वर्दीची ताकद दाखवा, त्या चोरला पकडून आणा आणि सगळ्यांना धडा शिकवा. पकडून तर आणीनच, पण पकडल्याने काय होईल? त्याच्या विरुद्ध पुरावा काय आहे? त्याने हनीला मारायचा प्रयत्न केलाय. याच्यापेक्षा मोठा पुरावा अजून काय असू शकतो? त्याला एवढे सहज नाही सोडणार. त्याचा बदला घ्यायचा. आणि पण कसं? त्याने सांगितलं होतं तो आजच्या फ्लाईटनी परत हॉलिवूडला चाललाय. बघा आता काय करायचं?
हो तुझ्याकडे नेहमी कोणता ना कोणता प्लॅन असतो ना मग सांग चल. त्याला एवढे सहज नाही सोडणार. आहे पण त्याच्यासाठी हॉलिवूडला जावं लागेल. हॉलिवूड? हो त्याने हनीला जीवेनीशी मारण्याचा प्रयत्न केलाय. बदला नक्कीच घ्यायचा. त्याला आपण जायत असं फसवायचं की तो स्वतःचा गुन्हा स्वतःच मान्य करेल. जाळे इथून घेऊन जायचंय का मग तिकडे जाऊन खरेदी करायचं? ओ यार, जाळीचं एवढं वजन का घेऊन जायचं? तिकडेच खरेदी करू जाळ. इकडून कशाला घेऊन जायचं? कॉमन सेन्स. ओ बाबा, मला वाटतं खन्ना साहेबांवर आता हानीचा परिणाम व्हायला मी तुमची तिकडे जायची सोय करते. माझे काही कॉन्टॅक्ट आहेत तिथे, ते तुम्हाला मदत करतील. पण प्लॅन काय आहे? लोभी माणसाला त्याच्या लोभामध्येच फसवायचं. मॅडम आम्हाला असा सीन तयार करायचा आहे की आपल्या देशातला खूप श्रीमंत माणूस तिथे त्याच्या टीम सोबत फिल्म बनवायला येतोय. सगळं होईल. तुम्ही सर्व जायची तयारी करा. पण प्रोड्युसर कोण बनणार? ओ बाबा, चेहऱ्याने तर मीच श्रीमंत दिसतो आणि श्रीमंत आहे सुद्धा. मग ठरलं तर प्रोड्युसर मीच बनणार. बरोबर बोललास. तो तराम प्रोड्युसर बनेल आणि आपण त्याची टीम. इथे या, आम्ही पण तुमच्या सोबत येऊ. काय खन्ना साहेब, तुम्ही अगदी बरोबर बोलताय डॉक्टर भालू. सांभाळून राहा मुलांनो. मी एकदा हनीला गमावलं होतं. आता मी तुम्हा सर्वांना नाही गमावू शकत. काळजी करू नका मॅडम. आम्ही त्या चोरलोच्या चोरीचं पितळ उघडं पाडूनच येऊ. लक्षात ठेवा, जर ठोस पुरावा नाही मिळाला तर आपण त्याला शिक्षा नाही देऊ शकणार. स्वतःची काळजी घ्या मुलांनो. ऑल द बेस्ट. ठीक आहे पांडा साहेब, चला. इथे या. विमानातून आलो म्हणून चिखलात नाही पडलो. आपण हॉलिवूडला पोहोचलो. द्या टाळी. हॅलो सर. ओ बाबा, मी भूपी आणि मी भादोडी. आणि मी यांचा सेक्रेटरी. आणि मी यांच्या सेक्रेटरीचा सेक्रेटरी. मी रायटर. आणि मी फायटर. आणि मी मी हिरो आहे. मी कॅमेरामॅन. हे खूप मोठे प्रोड्युसर आहेत. फिल्म बनवायला आलेत, कळलं काय? नाही नाही, अजिबात संशय नाही. आम्हाला कॉल आला होता की तुम्ही येताय. लेडीज, मॅडम मी खूप चांगली सोय केली आहे. वेलकम सर. हाऊ आर यू? सारखं सारखं तेच काय विचारते? अरे आता तर सांगितलं ना, हे भूपी बाई आणि मी यांचा भाऊ बहादुरी बाई. हो ना भाई? इथे ये. आपल्या इज्जतीच्या इमारतीवर पडणारी बेइज्जतीची वीज ही हू आर यू नाही, हाऊ आर यू विचारते. फाटलेल्या चपलेला शिवायचं आहे. आम्हाला मिस्टर रंगीलांना भेटायचंय. त्या टाळी. हो सर. स्टुडिओ नंबर 7, फ्लोअर नंबर 2. आधी उजवीकडे मग डावीकडे. थँक्यू. तो बघा मॅजिक मॅन. खातच बसणार आहेस की काम पण करणार आहेस? आता बघा मॅजिक मॅन जादूने त्याला कबूतर बनवून टाकेल. गोळ्याचा जाळीवाला, कळलं काय? अरे वाचा याच्यापासून. इथे या.
इथे या. हो बाबा डायनासोरला इकडे ये नाही तिकडे जा म्हणतात. अरे डमी आहे. बाई याच्यावर बसून बघूया ना. कधी डायनासोरची राईड घेतलेली नाही मी. हो बाबा तू तर असं बोलतोय जसं काय आम्ही डायनासोरच्या पाठीवरच जन्माला आलो होतो. लांब हो, तुटला तर पैसे द्यावे लागतील, कळलं काय? हा मग देऊ ना. खूप मोठे प्रोड्युसर आहोत आपण. आहोत नाही बनले आहोत. हे जे गळ्यात सोनं लटकते ना सगळं खोटं आहे. चला बाहेर. मिस्टर रंगीला कुठे आहेत? नेक्स्ट स्टुडिओ. अरे हा तर बुक्का मारतोय. गरम पाजींची फिल्म नाही बघितलीस? पोट मारूनच विलन जमिनीत काढून टाकतील. छान आहे. बाकी सीजी मध्ये करू. गुड शॉट सर. अरे होणारच होत. किल्ला आपला, टिल्ला आपला, नाव आहे रंगीला आपला. वेल डन रंगीला. मी तुझ्या फिल्मवर पैसे लावून चूक नाही केली. माझ्या चिनलोला हिरो सारखं प्रस्तुत कर. एकदम ग्रँड ओपनिंग यू सी. हाच आहे रंगीला. हा डायरेक्टर चोरलोचा मित्र आहे. आपल्याला प्लॅननुसार पहिलं याला आपल्या जाळ्यात अडकवायचंय. दाखवा साहेब. ओजी कमालच केलीत. तुम्ही तोफ आहात. आमच्या फिल्मची होप आहात. होप. तुम्ही कोण? हरल्यावर मिळणारी मी विक्ट्री आहे. मी प्रोड्युसर भूपी बहादुरींचा सेक्रेटरी आहे. या टाळी. हो हाकलून द्या यार या बकवास शायरला इथून. अरे ही काय गोष्ट आहे भाई. आमचा फाईट मास्टर आहे पाजी. आणि तू स्टाईल बघून समजत नाहीये का? हो. हो बाबा हा माझा हिरो आहे आणि हे आहेत नाही आमचे रायटर आहेत. आणि कॅमेरा बघून समजलंच असेल की मी कॅमेरामॅन आहे आणि हा सेक्रेटरीचा सेक्रेटरी, कळलं काय? हे भूपीबाई आणि मी बादुदी आम्ही प्रोड्युसर आहोत. प्रोड्युसर. हा मग तुला काय भाई डायनासोर दिसतंय? सोनं बघ सोनं. अरे प्रोड्युसर आहे. हो जी किल्ला आपला, टिल्ला आपला, नाव आहे रंगीला आपला. रंग ओला असो किंवा सुका आम्हाला काही फरक पडत नाही. ए जी. हो जी पाजी, फक्त काम चांगलं झालं पाहिजे यार. हो बाबा तुमचं काम बघितलं चांगलं वाटलं. आमची इच्छा आहे की आमची फिल्म तू डायरेक्ट करावी. 1000 करोड मध्ये बनेल ना? 1000 करोड. आणि भास्कर पुरस्काराचे मानकरी आहेत मिस्टर रंगीला. ठीक आहे सुपारी. दुपारी दुपारी चांगली वेळ सायनिंग अमाऊंट द्यायला. हे घ्या आमचं कार्ड. उद्या मॅन्शन वर या बरं का? हो बाबा आता हो तरी म्हण. अरे हो तर तू म्हणतोस ना. हो बाबा हे का म्हणतील बरं? जरा आदमी बोल त्यांच्याशी. प्रोड्युसर आहेत ते. फिल्म साठी हो म्हणतायत की नाही विचारतायत, कळलं काय? मग डिरेक्टर साहेब फिल्म करणार का? हो भावा. हे भाईंची कॉपी करायची नाही का? हो बावर फक्त भाईंचाच कॉपीराईट आहे. हो जी हो जी हो. मी तर फिल्म साठी हो म्हणत होतो. मी उद्या सकाळी टीम सोबत पोहोचे. टीम नाही, टीम आमचीच असणार. फक्त तुम्ही यायचं पाजी. चंगाजी. नंगू नंगू पंगू का कपडे घालून या ना. मी सकाळी 6 वाजताच पोहोचेन जी. हो बाबा सकाळी 6 पण वाजतात का? मी कधी बघितलेच नाही. मोठी माणसं आहेत. 10 वाजेपर्यंत झोपतात ना. 11 वाजता नाश्त्याला भेटू. चला स्टेप 1 डन. आता बघूया दुसरी स्टेप. ओए लाईफ बनली. ओय होय होय होय. एवढा मोठा बंगला. वाजी वा. ओ. अरे डिरेक्टर साहेब तुम्ही आलात. वेलकम वेलकम. तुम्ही जाऊन आरामात बसा. सर येतच असतील आता. हो बाबा गुड मॉर्निंग. बॅड मॉर्निंग. वा वा सर. हा कार्डिओ होता की ऍक्शन सिक्वेन्स? अरे भाईंचा कार्डिओ पण ऍक्शन सिक्वेन्स पेक्षा कमी असतो काय? हो ना भाई? हो बाबा आता खूप कव्हर म्हणजे कार्डिओ झाला. आता जरा नाश्ता करतो काय?
पोट भरलं हे गरिबांमध्ये वाटून टाका. मी तर रस्त्याने जाणार, शेवपुरी खाणार आणि मला मिरची लागली तर मग मी काय करू? ओ मास्टरजींना पिंजऱ्यात ठेवा, हे छोले मध्ये पडतील. कोणी काय करायचं हे आमच्या भज्जीबाई ठरवतात. ओप्पाजी, काल तर भुप्पी नाव सांगितलं होतं. मोठी लोक आहेत ना, रोज 4 वेळा कपडे आणि 1-2दा नाव बदलतात. सरजी, जोपर्यंत इथे आहात एकच नाव ठेवा, कन्फ्युजन होईल. भूपी भादुडी हेच लक्षात ठेवा. भूपी भादुडी. सर, एक नवीन ऍक्शन सिक्वेन्स दाखवू? ओ बाबा, आता नाही, आता कामाबद्दल बोलायचंय. ओ बाबा, सुरीला. रंगीला सरजी, किल्ला आपला, टिल्ला आपला, नाव आहे रंगीला आपला. हा, तेच ते रे. बघ, 200 प्रकारचे बिझनेस आहेत आमचे. हो, 20-30 प्रकारचे तर माहित पण नाहीयेत की कोणते आहेत. 1,000 करोड तर मी देईनच, पण इथे एक माणूस पाहिजे जो आमच्यासाठी प्रोड्युसरचं काम करेल. तू स्लीपबर्ग नाही तर अशा मोठ्या डिरेक्टरशी बोलणं कर. सरजी, ती खूप मोठी माणसं आहेत. किती मोठे आहेत? 7 फुटाचीच असतील ना. आम्ही टेबलवर उभे राहून बोलू त्यांच्याशी. ओय, शांत राहा यार. ती लोक दुसऱ्यांसाठी काम नाही करत. माझ्या ओळखीतल्या आहेत सरजी, चोरलो काम. इथे सर फक्त भूपीजी आहेत. होय, मी मेन्शन करायला विसरलो की 4 दिवस राहण्यासाठी सुद्धा भूपीजींनी पूर्ण मेन्शन खरेदी केलंय. कळलं काय? खरंच? ओ बाबा, त्याच्या नावात चोर आहे, त्यावर विश्वास कसा काय ठेवायचा? अहो, पाजी आहेत आमचे, एकदम खास, लाईक ब्रदर. इथे या, तिथे जा, जिथं हवं तिथे जा आणि चोरलोला घेऊन या. मग आम्ही त्यांना कहाणी सांगू, अशी कहाणी ज्याने विसरून जाल आजी आजोबाची कहाणी, खाऊन घ्याल आणि विसरून जाल प्यायचं पाणी. म्हणजे ते म्हणतायत की चोरलोला घेऊन अम्युजमेंट पार्क मध्ये या. अम्युजमेंट पार्क, मोठी लोक, मोठी हाऊस. ठीक आहे जी, डंडना डन. ओ बाबा, सजीला जा आता. ओहो, खूप वसरभळा आहे पोपट. सजीला नाही जी, रंगीला रंगीला म्हणतात मला. भाई, का माणूस आहे 1,000 करोड देतोय तरी पण हात पुढे करतोय. ओ बाबा, हे कुक साठी आहे. त्याने बर्गर खूप मस्त बनवला होता. सरांना चेन पडते ना, म्हणून ते चेन देत आहेत. आधी प्रेम आलं होतं तेव्हा हार दिला होता. आता जा पाजी. ओके जी, ओके, गुड बाय. किती ओव्हर ऍक्टिंग करता तुम्ही सगळे. हो, थोडं कमी करा. चोरलोला शंका आली नाही पाहिजे. आणि तू चोरलोच्या समोर येऊच नकोस. उद्यापासून खऱ्या फिल्मला सुरुवात. ही आली माझी पाहुणी आणि हा आला तिचा हिरो. वाचवा मला, वाचवा, वाचवा. मी तुला वाचवीन. मी आहे हिरो. ये. किल्ला आपला, टिल्ला आपला, नाव आहे रंगीला आपला. अशी ऑफर आणली आहे की नाही नाही बोलू शकणार तुम्ही सरजी. OMG, घाबरवलंस ना? तुला माहित आहे की मी दुसऱ्यांसाठी काम नाही करत. लोक माझ्यासाठी काम करतात. जाऊन नाही सांग. अरे अर्धवट माणसा, डील तर ऐकून घ्या सरजी. नो, नाही. तुला माहित आहे की मी फक्त माझ्या फॅमिलीला घेऊनच फिल्म बनवतो. फॅमिली एवढी टॅलेंटेड आहे, बाहेरच्यांसोबत का काम करू मी? ओजी, चंद्रावर चंदू बनवण्यासाठी पैसे हवेत ना. ही फिल्म करा, बजेट दुप्पट वाढवा. श्रीमंत पार्टी आहे. एका फिल्मच्या बजेट मध्ये 2 फिल्म्स करा. एक माझी तर एक तुमची. चंद्रावर चंदू 1,000 करोड रुपये देत आहेत. ओजी, तुमचे छिनलो, लुटलो, पिटलो, फुटलो सगळ्याची लाईफ सेट होऊन जाईल. पण इट्स सो कन्फ्युजिंग मॅन. ओ सरजी, एकदा येऊन कहाणी तर ऐका. नाही आवडली तर नाही सांगून टाका. आयडिया वाईट नाहीये. डन. ओ
वाचवा सरजी, पोता नाहीये, बुडून जाईल. अहो, उभा राहा रंगीला, पाणी एवढे खोल नाहीये. थँक्यू सरजी. त्यांच्यासोबत मीटिंग फिक्स कर, उद्या सकाळी भेटू. ओ जी, मीटिंग तर फिक्स आहे जी. उद्या अम्युजमेंट पार्क मध्ये. काय अम्युजमेंट पार्क? रंगीला, कुठे आहेत ती माणसं? ओ जी, ते बघा तिकडे. ओ बाबा, सॉरी, फिल्मच्या एंडचा विचार करत होतो. राईट वर अरे पण राईड वर पूर्ण शरीर हलतं, डोकं हलतं, मग फाईनचं डोकं चालतं. समजलं का चोर? चोर चोर चोरलो, हेच नाव आहे ना तुमचं? मी हिरो नंबर 2 नाव तर ऐकलंच असेल. नाही, हिरो फक्त एकच आहे, चिनलो. खूप क्यूट असता लहानसा पिल्लू. सांग तर खरं, काय छिनलो? हो बाबा, इतकी बेकार तुकबंदी करतोय. हा सेक्रेटरी लिरिसिस्ट आहे. कमी लिरिसिस्ट आहेत भाई. स्टोरी ऐकवण्यासाठी अम्युजमेंट पार्क भाड्याने घेतलं? इथे ये, हे भुपी भादुडी आहेत. भाड्याने तर हे लग्नात टेंट सुद्धा घेत नाहीत, पेंट नाही घेत, सेट नाही घेत. हे त्यांनी खरेदी केलंय. माहितीये काय, जेव्हा ज्या राईड मध्ये बसण्याची इच्छा असेल ती रिकामी असली पाहिजे. हो बाबा, आणि बसायची इच्छा नसेल तर रिकामी राईडच चालवतो. हो. मोठ्या लोकांची मोठी कामं. जर जास्तच ओव्हर ऍक्टिंग होती यांची, कळलं काय? राईड वर स्टोरी नरेशन करूया, चला. राईट वर हो बाबा, माझ्या कहाणीत खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. फिरत फिरत ऐकूया. आजी, ऐकवा तुमची कहाणी. हो बाबा, माझ्या कहाणीत ना एक रायटर बोका आहे. पुढे हो बाबा, खूप श्रीमंत आहे ना, एवढीच कहाणी ऐकवतो, बाकी रायटर ऐकतील. हे ऐकव. इथे या, रायटर मी आहे. कोणती कहाणी ऐकशील? उंदीर सिंहाची, कुबेरची, माकड मगरीची की गाव शहराची? फिल्मची. ओजी, ती तर गाण्याने सुरू होते. गाणं मी ऐकवेल. इथे ये. चणा कुरमुरा बिना दगडाने फुटणारा दाणा होता. एक स्क्रिप्ट होती, एक दिवाणा होता. बोट मध्ये नट घुसवायचं होतं. काय वय, काय नगर, काय दिसायला होतं त्या काळी. अरे बापरे. अरे हो, भूत पण आहे या स्टोरी मध्ये. ओ भाई, भूत जोशी. गाणं नंतर ऐकव राजा, आधी स्टोरी सांग. इथे सॉन्ग सिक्वेन्स आहे. अरे यार, हिरो मी आहे ना, मग मी ऐकवतो स्टोरी. ऐका बरं का सर, एक रायटर बोका होता. तो एका प्रोड्युसरला त्याची कहाणी ऐकवायला गेला. प्रोड्युसर म्हणाला, कहाणी मला देऊन टाक. बोक्याने नकार दिला. प्रोड्युसर त्याला फसवून एका डोंगरावर घेऊन गेला. त्या प्रोड्युसरने साध्या भोळ्या बोक्याला तरी फेकून दिलं आणि स्क्रिप्ट चोरली. आणि मग पुढे बोक्याचा आत्मा येतो. आत्मा? बोका? थांबा थांबा थांबा. नको. मला चक्कर येते आहे. हो बाबा, आता पूर्ण कहाणी न ऐकताच पळून गेला. उद्या शूटिंग कसं काय होणार? मग एक काम करूयात, फिल्म नको बनवायला. हो, कसं नाही बनवत, मी घेऊन येईन. उद्या सकाळी सनराईजच्या शॉट सोबत सुरुवात करूया. आतापर्यंत सगळं प्लॅन नुसारच होत आहे. आणि आज रात्री आपल्याला चोरलोच्या घरी जायचंय. आज रात्री आपण त्याला झोपून नाही द्यायचं. असं नाही होऊ शकत. हा तर तीच कहाणी ऐकवत होता जी माझ्यासोबत घडली होती. तोच बोका होता.
नाही 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 हा तो बोका असू शकत नाही. ओळखलं का? सोड सोड रे सोड मला सोड 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 मला सोड 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 अरे सोड 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 मला अरे सोड रे सोड सोड OMG तिथे पण आणि इथे पण ओ भावराया एक टपली मारायची इच्छा होतीये. नाही आता नाही, उद्या शूट वर पडतील याला टपल्या. ओजी किल्ला आपला टिल्ला आपला नाव आहे रंगीला आपला. काय झालं सरजी? ते कुठे गेले? कोण कुठे गेले सरजी? तो बोका म्हणजे बोके म्हणजे ते ओ सरजी स्वप्न बघितलं का? कोणता बोका? इथे झोपले होतात का रात्रभर? रात्रभर ओजी सकाळ झालीये, फिल्मचा मुहूर्त आहे. लवकर आवरा, तयार व्हा, लोकेशनवर पोहोचायचंय. ओए कोंबडा आहे सरजी. तू इथे गुंडांसोबत फाईट करशील. इथून उडी मारून वर हिलनला बुक्के मारायचे. बघ आणि शिकून घे. डेमो सीन टेक 1 ऍक्शन. अरे भावा बुक्का नाही यार, बोट मार. अशा प्रकारे नंतर हा सीजी मध्ये जमिनीत गाडला जाईल. माझा आवडता शॉट आहे सरजी. डोंगरावर शूट करतोय, इथं कुठं दगडांमध्ये काढला जाईल हा? माझ्या कामात ना खुपसशील तर मी फिल्म सोडून देईन. ओ बाबा, जर टीम तुटली तर फिल्म बंद. जी फिल्म का बंद होणार? बोटाचं काय आहे? हिरो कुठल्या दुसऱ्या फिल्म मध्ये बोट करेल, म्हणजे बोटाने मारेल. तुम्ही तुमच्या हिशोबाने करा सरजी. हा तर मी कुठे होतो? बुक्क्यावर सरजी. हो, याच्यानंतर गुंडे तुझ्यावर जाळ टाकतील. तू फाईट करशील आणि विलन तुला डोंगरावरून खाली फेकून देईल. तीच स्टोरी, सेम स्टोरी, माझी स्टोरी. ओ सरजी कशाला काम बिघडवत आहे? भूपी सरांची स्टोरी आहे. नाराज झाले तर फिल्म बंद करून टाकतील. सर आम्ही रेडी ओके. आहोत. रोल कॅमेरा साइड ऍक्शन. हे चुकीचं आहे. मी डाव्या गालावर पंजा मारला होता, हो ना? बरोबर, पण तुला कसं माहित? अरे बापरे. ओहो कट्टी यार. ओ सरजी एवढा चांगला सीन होता, खराब करून टाकला. तो इथेच आहे, इथेच आहे. आत्ता माझ्या जवळ उभा होता. कोण आहे? तोच ज्याची स्क्रिप्ट. बोल, कोण होता? कोणाची स्क्रिप्ट? काही नाही एक्सक्यूज मी. हा मान्य करता करता थांबला. करेल डिरेक्टर साहेब, शूटिंग सुरू करूया. चोरलो सरांना प्रिव्ह्यू मध्ये दाखवूया हा सीन. हो बाबा, चोरलो कामला उद्या रात्री प्रिव्ह्यू मध्ये नक्की आणा. ओके सरजी.
ऐकलंय की भूत आगीला घाबरतात. हा हो खूप थंडी आहे इथे. हो थंडी तर हो. गाढवा अशा परिस्थितीत तोंड बंद नाही करत, तोंड उघडून ओरडतात. वाचवा 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 वाचवा. ओ सरजी, मिठी मरायची कोणती पद्धत आहे? तो इथे आहे, घरात आहे, घरात. कोण? तिकडे आहे, तिकडे आहे. ओ सरजी, कोणीच तर नाहीये. चला तिथे जाऊन बघूया. त्याने कानाखाली मारली. ओ सरजी, कुठेच कोणी नाहीये. तुम्हाला ना होली सिम्युलेशन होतंय. हॅल्युसिनेशन. अरे एकच गोष्ट आहे यार, आता तू इंग्रजी शिकवणार? हो तो बघ तिकडे आहे. दिसला का तुला? हा? सांग ना. हा? मला सांग तू या वेळेला का आला आहेस? ओ सरजी, तुम्ही अर्धाच सीन ठेवून पळून आलात. काही हरकत नाही, तो सीन शूट झालाय जी. उद्या रिव्ह्यू ठेवलाय, आपण सोबत जाऊया. हा मी जी, भूपी सरांनी सांगितलंय की तुम्हाला खास करून दाखवायचंय. खूप इज्जत करतायत तुमची. उद्या रात्री 9 वाजता तयार राहा. येतो सरजी. मला माहिती आहे त्या बोक्याचा आत्मा माझ्या मागे लागला आहे. साहेब जेवण वाढू का? स्टुपिड फूल, घाबरतोस कशाला? यांचं काही होऊ शकत नाही. सीन प्रिव्ह्यू साठी एवढं मोठं थिएटर बुक केलं आहे. हो बाबा, खूप काय केलंय, खरेदी केले. हो, भूपी बाईंची फिल्म आहे. अर्ध्या रात्री उठून अर्धा सिनेमा बघतात. मग आपल्याला थिएटर असलं पाहिजे ना. गाडी सोबत हॉर्न सुद्धा खरेदी केलंय. थिएटर सोबत पॉपकॉर्न सुद्धा खरेदी केलंय. टाळी. सीन बघायचा का? खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. ओजी, मी प्रोजेक्टर रूम मध्ये जातो. तुम्ही बसा. ही सीट माहित यार, श्रीमंत माणूस थोडा वेळ या सीटवर बसून बघतील, थोडा वेळ त्या सीटवर. हो बाबा, लाईट्स ऑफ. चला सीन बघूया. हो हो का नाही. सुरू करा. ओके. ते बघितलं का? काय बघितलं? मला तर खूप मस्त वाटलं. तुम्ही ते बघितलं का? अरे अरे काय बघू?
लोक सीन बघून शिट्ट्या मारतात, हा तर घाबरतोय. इथे कसं काय आलं? हा बोका हनी. अरे पाजी, मी हनी नाही, बनी आहे बनी. अरे तू नाही रे, हा बोका जो फिल्मची स्टोरी घेऊन आला होता. हो बाबा, फिल्मची स्टोरी तर माझी आहे. अरे या फिल्मचं नाही बोलत आहे, माझी फिल्म चंद्रावर चंदूची स्टोरी. इथे ये. कधी तू तुझ्या फिल्मच्या स्टोरीला तुझी म्हणतोस, कधी आमच्या फिल्मच्या स्टोरीला स्वतःची म्हणतोस. ही स्टोरी काय आहे? तुम्हाला समजत नाहीये, तुमची जी स्टोरी आहे ती माझी रिअल लाईफ स्टोरी आहे आणि माझी जी स्टोरी आहे ती चांगल्या चुंगल्या स्टोरीची चोरी करतोय काय? तुझी माझी माझी तुझी स्टोरी बनवतोय. चोरलो, तू माझं काम चोरलंयस. आता तुला या कामाची शिक्षा नक्की मिळणार. नाही, मला सोडून दे. तू सटकलाय काय रे? कोणी पकडलाय तुला? अरे तुम्हाला हा बोका दिसत नाहीये का? नाही, हा कोणता बोका आहे जो तुम्हाला दिसतोय? आम्हाला दिसत नाही बुवा. बोका आहे का भूत आहे? हा भूत आहे, त्या बोक्याचं भूत आहे. कोणत्या बोक्याचं? हनी, रायटर बोका तुमच्या देशात मला भेटायला आला होता. चंद्रावर चंदू त्या फिल्मची स्टोरी ज्याने लिहिली होती, आता तो भूत बनलाय. हे काय बोलताय तुम्ही? जिवंत रायटर भूत कसा बनू शकतो? अरे गोष्ट समजून घ्या, जिवंत नाहीये हा. याची स्क्रिप्ट चोरून मी या डोंगरावरून दरीमध्ये फेकून दिलं होतं. मला आठवतंय, जसं तुमच्या विलनने बनीला फेकलं आहे, आता हा भूत बनून बदला घ्यायला आला आहे. गाढवा, भूत बनून नाही, काही जिवंतच बदला घ्यायला आलोय मी. हो? ओजी झालं शूट. 10 कॅमेऱ्यानं शूट केलंय. प्रत्येक अँगल मध्ये याचं कन्फेशन आलंय. रंगीला माझा साथीदार असून पण मलाच धोका दिलास. ओजी किल्ला आपला, टिल्ला आपला, नाव आहे रंगीला आपला. मी तुझ्या सारख्या क्रिमिनल सोबत नाहीये. काल तू शूटिंग मधून पळून गेल्यानंतर आम्ही रंगीलाजींना तुझी करामत सांगितली आणि हे आमची मदत करायला तयार झाले. पकडा याला. तर हे नाटक होतं हनी, तुझी ही फिल्म कधीच नाही बनणार. सर, तुम्ही पण सर्व ऐकलत? हो, आम्ही हॉलिवूडच्या सर्वात मोठ्या स्टुडिओच्या बॉसला तुझी करामत ऐकवायला बोलावलं होतं. कळलं काय? फिल्म बनणार आणि रायटरचं क्रेडिट हनीलाच मिळणार. थँक्यू. आणि तुला मिळणार जेल. ओ माय गॉड, जेल जेल खूप घाण असतं. सोडा मला, सोडा, जाऊ द्या. OMG, सोडा मला. हो बाबा, आता तुला काही जेलमध्ये पण 5 स्टार सारखी ट्रीटमेंट पाहिजे का? आणि रंगीलाने या चांगल्या कामात मदत केली आहे, म्हणून चंद्रावर चंदूला हेच डिरेक्ट करतील. अरे वा, हे तर चांगलंच झालं. ओजी, थँक्यू पाजी. त्याआधी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. आता आभार मानून रडवणार आहेस का? तू किती पण वेडेपणा कर, तरी पण तू आम्हाला खूप आवडतोस हनी. मग चला शूटिंग सुरू करूया. माझं नाव नको समजू की तुटलेला पान आहेस. आणि तू आपल्या शहराची शान आहेस. या टाळी. इथे ये. आम्हाला तुझ्यावर गर्व आहे. तू आमचं नाक उंच केलंस. चालत जाणार होतो, तू भाड्याचं घोडं केलंस. आनंदाने आमची छाती रुंद केलीस. असं वाटतंय की पप्या घेऊन घेऊन तुझं तोंड ओलं करावं. थँक्यू.
मिस्टर हानी तुम्हाला इतकी छान स्टोरी कशी काय सुचली? माहित नाही, तसं डोकं तर नाहीये माझ्याकडे. तुमचा सेन्स ऑफ ह्युमर खूपच चांगला आहे. पुढची फिल्म काय कॉमेडी लिहिणार आहात काय? अरे बाजूला हो यार. हो सरजी, किल्ला आपला, टिल्ला आपला, नाव आहे रंगीला आपला. अजून सुद्धा रंग ओलाच आहे का? 6 महिन्यात सुद्धा सुकला नाही वाटतं. हो सरजी, माझे तर तारेच फिरले. हो जी 4 फिल्म्स ऑफर झाल्यात मला. मग अट काय आहे? चारही फिल्म्स एकत्र शूट करायच्यात का? हो नाही जी, 4ही फिल्म्स हनीजींना लिहायची आहेत. हनीजी लिहिणार ना? आता तर 1 महिना बर्फाच्या डोंगरावर सुट्टी साजरी करायला जाईन. त्यानंतर येऊन विचार करीन की अजून फिल्म्स करायच्या आहेत की नाही करायच्या आहेत. ऐकलं होतं फक्त की देव जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो, पण आज ती म्हण पूर्ण झाली. कळलं काय?